नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोण एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो. आपण या ठिकाणी बघणार आहे की राज्य पाणी व स्वच्छता मिशन यामध्ये काही व्हॅकन्सी आलेल्या आहेत. त्या संदर्भात आपण इथं जाणून घेणार आहे. इथे जे आहे तर प्रतिनियुक्तीच्या पदाकरिता ही जाहिरात देण्यात आलेली आहे. यामध्ये ही जे निवड होणार आहे ही आपली मुंबईसाठीची निवड असणार आहे. राज्य पाणी व स्वच्छता मिशन, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई इथे या व्हॅकन्सी निघलेल्या आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत ही पदनियुक्ती इथं करण्यात येणार आहे. ही 2024 पर्यंत नियुक्ती असणार आहे. यासाठी 10 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा तिथं करण्यात येणार आहे. त्यानंतर जर तुमचं काम योग्य पद्धतीचं असेल तर तुम्हाला नंतर मग तिथे कंटिन्यू करण्यात येणार आहे. यामध्ये चला मग आपण बघूया एकदा सविस्तर ही जाहिरात. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या अंतर्गत राज्य पाणी व स्वच्छता मिशन यामध्ये पदनियुक्तीने भरावयाच्या पदाचा तपशील आपल्याला इथे देण्यात आलेला आहे. हा तपशील आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे पूर्णपणे. इथे पदाचे नाव आपल्याला देण्यात आलेले आहे. त्यानंतर पदसंख्या, पद भरतीची पद्धत कशी आहे, संवर्ग कोणता आहे, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुमची निवड होणार आहे त्या संदर्भात तिथे देण्यात आलेलं आहे. आणि 7व्या वेतन आयोगानुसार तुमची सॅलरी मंथली किती असणार आहे हे इथं देण्यात आलेलं आहे. प्रकल्प संचालक, स्वच्छ भारत मिशन, ग्राम यामध्ये 2 हे 2 सेक्टरमध्ये आहे. तर याची जी आहे तर एक पद आहे. यासाठी इथं प्रतिनियुक्तीवरती तुमची निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विकास सेवा इथे तुमची निवड असणार आहे. त्यानंतर इथं सॅलरी जी देण्यात आलेली आहे ती आहे ₹25,000. त्यानंतर प्रकल्प व्यवस्थापक वित्त, सहसंचालक लेखा यामध्ये एक जागा आहे. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा इथे निवड करण्यात येणार आहे. याची सॅलरी सुद्धा 25,000 आहे. प्रकल्प व्यवस्थापक संनियंत्रण जल जीवन मिशन इथे एक जागा आहे. महाराष्ट्र विकास सेवा आणि याची जी सॅलरी आहे ती आहे ₹23,000. यामध्ये तुम्ही जे बाकीचे पदं आहेत हे इथे तुम्ही बघू शकता. कोणकोणते पदं आपल्याला इथे देण्यात आलेली आहेत त्या संदर्भात इथे तुम्ही जाणून घेऊ शकता. बघा इथे उपव्यवस्थापक याची एक जागा आहे. उपव्यवस्थापक मनुष्यबळ विकास इथे सुद्धा एक जागा आहे. त्यानंतर उपव्यवस्थापक पाणी गुणवत्ता इथे सुद्धा एक जागा आहे. यांच्या सॅलरीज तुम्हाला इकडे देण्यात आलेली. तुमची नियुक्ती कोणत्या कुठे होणार आहे ते तिथे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर उपव्यवस्थापक IMIS इथे अर्थ व सांख्यिकी संचालनालय इथे होणार आहे. स्वच्छता व आरोग्य सल्लागार एक जागा आहे. भूजल तज्ञ याची एक जागा आहे. उप अभियंता 2 जागा आहेत. शाखा अभियंताच्या 6 जागा आहेत. त्यानंतर कार्यकारी अभियंता सांडपाणी व घनकचरा याची एक जागा आहे. त्यानंतर कार्यकारी अभियंता एक व्हॅकन्सी आहे पाणी व गुणवत्ता यासाठी. लेखा अधिकारी यांच्या 3 जागा आहेत. उपलेखापाल यांच्या 4 जागा आहेत. त्यानंतर सहाय्यकच्या 4 आहेत. लिपिकच्या 3 जागा आहेत. त्यानंतर शिपायाच्या 2 जागा आहेत. यामध्ये आपल्याला जे देण्यात आलेले आहे ते. यांची जी सगळ्यांची निवड होणार आहे ही मुंबईमध्ये होणारी आहे. यामध्ये आपल्याला इथं सविस्तर जे आहे तर ही माहिती देण्यात आलेली आहे. ज्या काही शर्ती व अटी आहेत त्या. प्रतिनियुक्तीचा कालावधी प्रथम 1 वर्षाचा राहील. मिशनमधील कामे जबाबदाऱ्या पार पाडता येणाऱ्या सक्षमतेच्या आधारे काम केल्याच्या 10 महिन्याच्या कालावधीनंतर मूल्यमापन करण्यात येऊन प्रतिनियुक्तीस नियमानुसार पुढील मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. अर्जदार हा भारताचा नागरिक असावा. पदाचे वेतन श्रेणी त्याच्या नावासमोर दर्शवण्यात आलेली आहे. आपण वरच्या साईडला ही जी काही तुम्हाला ॲड देण्यात आलेली इथं समोर ही जी सॅलरी आहे ती तुम्हाला तिथे दाखवण्यात आलेली. कोणत्या पदासाठी किती सॅलरी आहे ती. त्यानंतर जे अर्जदार आहेत, अर्जदाराविरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही चालू किंवा प्रस्थापित नसावी. म्हणजे कोणतीही तुमच्यावरती कारवाई वगैरे काहीही चालू नसावी, तरच तुम्ही यासाठी इथं अप्लाय करू शकता. जर तुमच्यावरती कुठली काही चौकशी किंवा काही कार्यवाही जर चालू असेल, तर तुम्ही या पदासाठी पात्र नाहीये. त्यानंतर अर्जदाराने अर्जामध्ये त्यांची व्यक्तिगत माहिती पुरवावी. संपूर्ण नाव, सध्याचे जे पद आहे ते, याची सगळी काही माहिती आपल्याला इथं
हा अर्ज देण्यात आलेला आहे. हा अर्ज जो आहे, हो ऑफलाईन पद्धतीने इथे पाठवायचा आहे. तुमचं नाव, जन्मदिनांक, प्रथम नियुक्तीचा दिनांक, धारण केलेले पद कोणते, सेवानिवृत्तीचा दिनांक, तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे, त्यानंतर अधिकाऱ्यांचा मूळ संवर्ग कोणता आहे, हे सगळं काही इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे या फॉर्ममध्ये. याची जी लिंक आहे, मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. हा फॉर्म त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता. वाटल्यास आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ही पी-डी-एफ तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. बघा मित्रो, आता यासाठीची ही सगळी काही माहिती तुम्हाला इथं देण्यात आलेली. अर्जदाराने आवेदनपत्रावर स्वतःचा पासपोर्ट साइज फोटो लावावा. त्यानंतर अर्जदाराने विहिंत मुदतीत अर्ज सादर करावा. अर्जाची एक प्रत त्यांच्या कार्यालय प्रमुखांमार्फत सादर करावी. म्हणजे ही कार्यालयामध्ये आपल्याला तिथं पाठवायची आहे. यामध्ये हा जो ॲड्रेस देण्यात आलेला आहे आपल्याला, इथे मिशन संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन, जल जीवन मिशन, पहिला मजला, सिडको भवन, दक्षिण कक्ष, बेलापूर, नवी मुंबई 400614 यावरती तुम्हाला हा अर्ज 27/11/2020 पर्यंत पाठवायचा आहे. 27 नोव्हेंबर 2011 पर्यंत हा अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा पोहोचलेला पाहिजे. निवड झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांना त्यांचे नाव मागे घेता येणार नाही. म्हणजे जर एकदा तुमची निवड झाली, तर परत तुम्ही तुमचा जे नाव आहे त्यामध्ये चेंज होणार नाही किंवा तुम्हाला ती नियुक्ती घेणं कंपल्सरी आहे. यामध्ये जे आहे, तर सगळी काही तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. हे तुम्ही इथे रीड करू शकता. सगळी जी माहिती आहे या पी-डी-एफमधली. चला मित्रांनो, अशा ज्या काही नवीन-नवीन ॲडव्हर्टाइजमेंट येतील हे तुमच्यापर्यंत ज्या नवीन व्हॅकन्सीज येतील, मग त्या प्रायव्हेटमधल्या असो किंवा गव्हर्नमेंटच्या असो, या सगळ्या काही व्हॅकन्सी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. तर आपल्या मित्रांबरोबर आपलं जे YouTube चॅनल आहे, हे शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो, आपण इथे थांबूया.